नमस्कार. कथा तुम्हाला आवडलेल्याच आहेत. याच मालिकेतलं पुढचं पुष्प. कथेचं नाव आहे पितृत्व. ती सकाळी पुसटच्या तांबूस पिवळसर उजेडात रांगोळी घालू लागली की तो खिडकीतून तिला पाहत उभं राहायचा. अलीकडेच गेल्या 2 महिन्यापूर्वी ते कुटुंब त्याच्या शेजारी राहायला आलं होतं आणि ती तरुणी नियमितपणे सडा रांगोळीनं आपली पहाट सुंदर करू लागली. ती काळी सावळी, सुंदर या व्याख्येत न बसणारी, तरीही आकर्षक, बांधेसूदपणा, साधी राहणी, तन्मय हालचाली, त्यामुळं तिच्यात मोहकपणा होता. तिला मनसोक्त निहाळण्याची पहाटेचीच वेळ योग्य होती, कारण रांगोळी काढणं पाऊण तास तरी चालायचं. तिची आपली भेट व्हावी, भेट करून देणारं कोणीतरी मध्यस्थी असावं असं त्याला सारखं वाटायचं. पण मनातलं कुणासमोर व्यक्त करायचं? त्या एकाकी जीवाला सारखा प्रश्न पडायचा. आपल्या उदासवाण्या एकांती घरात आपल्याशी बोलणारं कोणीतरी असावं असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपल्या भावना तो कोणापुढेही व्यक्त करू शकत नव्हता. शेजारी कोणीतरी असावं असं वाटणंही दूरच, कारण त्याचं आणि शेजारचं त्या तरुणीचं घर, दोन्ही घरं माळ रानावर गावापासून दूर. तिला पाहून प्रचंड आठवणीचे ढग दाटून येऊन तो अस्वस्थ व्हायचा. रांगोळीत जसजसे रंग भरले जात तसतसा तो अधिकाधिक आठवणींच्या पावसात भिजून जायचा, अधीर व्हायचा. जावं, तिला भेटावं, तिला आग्रहानं सांगावं की लाडके, फक्त एकदाच मला बाबा म्हणून हाक मार, हे सांगण्यासाठीच त्याची धडपड चालायची. पण तो दिवस मात्र ठरत नव्हता. धन्यवाद मित्रहो. कथा आवडलीच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.